विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या पाठ्यपुस्तकातील वगळलेल्या अभ्यासक्रमाची माहिती आपण घेणार आहोत. या भागात प्रकरण 10वे आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणातील कोणते मुद्दे वगळलेले आहेत ते पाहूया. प्रकरणाच्या सुरुवातीचा भाग थोडे आठवा या अनुषंगाने विचारलेले प्रश्न हे स्वयं अध्ययनासाठी आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन मागील इयत्तापासून विद्यार्थी शिकत आलेले आहेत, त्यामुळे हा भाग स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे. पान नंबर 110 वरील सुरुवातीचा भाग चर्चा करा. खालील चित्रांचे निरीक्षण करा. या संदर्भात चर्चा करण्यासाठी दिलेली जी काही माहिती आहे ती स्वयं अध्ययनासाठी आहे. पान नंबर 113 वरील आपत्ती व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये ही माहिती स्वयं अध्ययनासाठी आहे. पान नंबर 115 वरील करून पाहूया या संदर्भात जो सर्वेक्षण अहवाल तयार करायला सांगितलेला आहे हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे. याच पानावरील माहिती मिळवा या चौकटीतली माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे. पान नंबर 116 वरील इंटरनेट माझा मित्र या अनुषंगानं आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनाच्या कार्याविषयीची माहिती किंवा त्यांची नावे दिलेली आहेत. हा भाग अतिरिक्त वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे. पान नंबर 117 वरील निरीक्षण करा. आपत्ती व्यवस्थापन संदर्भात कोणत्या कृती करावयाच्या आहेत ही दिलेली माहिती ही ह्या सर्व कृती इयत्ता 9वी मध्ये झालेल्या आहेत, त्यामुळे हा भाग उजळणी करून घ्यायचा आहे. पान नंबर 117 वरील प्रथमोच्चाराच्या उद्देशासंदर्भात तक्ता पूर्ण करावायचा आहे. हा भाग स्वयं अध्ययनासाठी आहे. पान नंबर 118 वरील इंटरनेट माझा मित्र हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे. पान नंबर 119 वरील हे नेहमी लक्षात ठेवा या अनुषंगाने दिलेली माहिती ही स्वयं अध्ययनासाठी आहे. अशा रीतीने आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणातील वगळलेल्या मुद्द्यांची माहिती आपण घेतलेली आहे. धन्यवाद.